नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा व्यक्तीची प्रेरणादायी कहाणी जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या, जिद्दीच्या आणि समाजासाठी काहीतरी वेगळं करण्याच्या ध्यासामुळे जगात आपलं भारतात नाव उंचावलं. ही कहाणी आहे सोनम वांगचुक यांची. पीयू मराठीमध्ये नवीन असाल तर आत्ताच मित्र हो आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लखानमधील एका छोट्याशा गावात जन्मलेला हा मुलगा पुढे जाऊन अभियंता, शिक्षणतज्ञ, पर्यावरण प्रेमी आणि समाज सुधारक म्हणून जगभर ओळखला जाऊ लागला. 1 सप्टेंबर 1966 मध्ये लखानमधील उलेटोकम्पो या गावात त्याचा जन्म झाला. त्या काळी लखानमध्ये शिक्षणाच्या सुविधा अत्यंत मर्यादित होत्या. लहानपणी त्यांना स्थानिक भाषा येत होती, पण शाळेत शिकवण्याची भाषा वेगळी असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागला. अनेकांनी त्यांना कमी लेखलं, पण त्यांनी आपली हार मानली नाही. पुढे त्यांनी श्रीनगर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोठी नोकरी करण्याऐवजी त्यांनी आपल्या लखानमधील मुलांसाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आणि 1988 मध्ये त्यांनी सेकमॉल संस्थेची सहस्थापना केली. या संस्थेचा उद्देश विद्यार्थ्यांना पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष जीवनातील कौशल्य शिकवणे हा आहे. अनेक नापास विद्यार्थ्यांना त्यांनी पुन्हा आत्मविश्वास दिला आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. त्यानंतर त्यांनी लखानमध्ये शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबवले. त्यांच्या प्रयत्नामुळे अनेक सरकारी शाळांमध्ये सकारात्मक बदल घडून आले. सोनम वांगचुक यांचे आणखी एक मोठे योगदान म्हणजे आई स्तूप ही संकल्पना. लखानमध्ये पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी त्यांनी कृत्रिम हिमस्तूप तयार केलं आणि हिवाळ्यात साठवलेले बर्फाचे पाण्यात उन्हाळ्यात हळूहळू वितळून शेतीसाठी उपयोग पडू लागले आणि या अभिनय संकल्पामुळे जगभर त्यांची प्रशंसा करण्यात आली. त्यांच्या कार्यामुळे त्यांना अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. सोनम वांगचुक यांचे नाव 3 इडियट्स या लोकप्रिय चित्रपटाशी जोडले गेले. या चित्रपटातील फिनुस वांगडू या पात्रासाठी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आणि व्यापकपणे मानले जाते. त्यामुळे त्यांची ओळख सामान्य लोकांपर्यंत अधिक मोठ्या प्रमाणात पोहोचली गेली. अलीकडच्या काळात ते शिक्षण व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत आवाज उठवत आहेत. 2026 मध्ये त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या व्यवस्थेतील कठीण गैरव्यवहाराविरोधात उपोषण केलं आणि त्यांच्या आंदोलनामुळे देशभरात मोठी चर्चा चालू आहे. लाखो विद्यार्थ्यांनी त्यांना पाठिंबा दिला. मित्रांनो, सोनम वांगचुक याचा जीवन प्रवास आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो. अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी शिक्षण, प्रामाणिकपणा, विज्ञान आणि समाजासाठी काम करण्याची इच्छा असेल तर अशक्य वाटणारी स्वप्नेही पूर्ण करता येतात. व्हिडिओ आवडला असेल तर मित्र लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी जीवन प्रवासासाठी आपलं चॅनल म्हणजे पीयू मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्र.